वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मो देवं सर्वकार्यं सुसर्वदा अलंकावती पुण्यभूमी पवित्रा तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझ्या श्री ज्ञानेश्वरासी जय जय रघुवीर समर्थ सुंदरचे ज्ञान उभा विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर घेऊनी श्रीमुख आवडीने बोलो पंढरीनाथ महाराज की जय। गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल। तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर बसली नसून ह्या देशातील कष्टकरी कामकरी लोकांच्या तळहातावर बसलेली आहे असे विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्याच सेनेला बजावणारे जाणता राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेला, यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून मी बोलण्याला सुरुवात करतोय। मी प्राध्यापक घनश्याम निखाडे ज्या मंचावरून बोलतोय तो रंगमंच नसून एक विचार मंच आहे। कारण की काय म्हणतात ना की जोपर्यंत आमची मुलं शिकणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची यशोगाथा लिहू शकणार नाही। त्यासाठी जर तुम्ही तुमच्या गावातून, तुमच्या क्षेत्रातून, तुमच्या परिसरातून जर तुम्ही शिकले, आणि खरंच सांगतोय जर तुम्ही शिकले तर खरंच तुमच्या गावाचं नाव मोठं होईल। आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपलं एक ध्येय निश्चित करावं लागेल। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्येय असणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाची यशोगाथा, आपल्या जीवनाची यशोगाथा तुम्ही लिहू शकणार नाही। त्यासाठी